हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर इथे मी आज 34 साईज तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार आहे। तर पहिल्यांदा आपल्याला अशा पद्धतीची इथे घडी घालून घेतलेली आहे मी पेपराची, तशीच तुम्हाला पण घडी घालून घ्यायची आहे। घडीची जी बाजू आहे ते आपल्याकडे घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे पूर्ण सगळी माप लिहून घेतलेली आहेत, पूर्ण उंची वगैरे। तर मी इथे पूर्ण उंची 12.5 आहे, अधिक 1 केलेले आहे 13.5। त्यानंतर इथे माझे शोल्डर 5.5 येत आहे। त्यानंतर मुंडाही 5.5 असतो आणि छातीचा घेर चौथा अधिक 1.5 इंच घ्यायचा आहे आपल्याला। 1.5 इंच ही शिलाई मार्जिंगसाठी आहे। तर चौथा भाग आपला 8.5 येत आहे। तर इथे बघू शकता मी पट्टीच्या साहाय्याने असा आखून घेतलेला आहे, तसंच तुम्हाला पण आखून घ्यायचं आहे। कमर घेर टाकता वेळेस अर्धा इंच कमी टाकायचे आहे छातीच्या घेरापेक्षा। त्यानंतर इथे 1.5 इंच आणि 1 इंचावरती गोल शेप द्यायचा आहे। त्यानंतर पुढील गळ्याची उंची कमी जास्त जशी कोणाची असेल तशी टाकून घ्यायची आहे। त्यानंतर इथे 2.25 इथे 2.25 घ्यायचा आहे आणि असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे गोल आकार देत आहे। तुम्हाला जर वाटत असेल खोलगट तर तुम्ही 1 इंचावर द्यायचा आहे, मी इथे अर्धा इंचावरती दिलेला आहे गोल आकार। त्यानंतर इथे योगपट्टी काढायची आहे। योगपट्टी आपल्याला 3.5 आणि 2.5चं मार्जिन करून घ्यायचं आहे। 3.5 मध्येच 2.5चं मार्जिन करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला रेष मारायची आहे। त्यानंतर इथे मी बघू शकता योगपट्टीचा एकदम सोप्या पद्धतीने आकार दिलेला आहे। त्यानंतर इथे आपली कटोरी 5.5 आणि इथे मुंड्याच्या इथे मी 1.5 इंच घेतलेला आहे आणि आपल्या गळ्याच्या इथे आकारामध्ये 1 इंच आणि अशा पद्धतीने मी इथे कटोरीचा शेप दिलेला आहे। त्यानंतर मी इथे कटिंग करणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनेच तुमचा आकार वगैरे आला पाहिजे। तुम्ही इथे न्यूजपेपरचा वापर करू शकता। जर चुकीचा आकार आला तर तुम्ही डबल पॅटर्न काढायचा आहे। तर आपल्याला पहिल्यांदा कमरे कुंड आणि फिटिंग कुंड कटिंग करत यायचं आहे आणि मी 1.5 इंचाचा आकार जो दिलेला आहे मुंड्यामध्ये तो आकार आपल्याला 1.5 इंचाच्या आकारावरनं कटिंग करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मेन घडी आहे ती एकदम व्यवस्थित मी इथे करून घेतलेली आहे आणि मध्ये सेंटरला कट करून घेतलेला आहे। त्यामुळे काय होणार आहे, आपला पाठीचा जो भाग आहे तो निघणार आहे। तर इथे बघू शकता पाठीचा भाग निघालेला आहे। त्यानंतर इथे मी गोल आकारात पुढील गळा कटिंग करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी मुंड्यामधला जो 1 इंचाचा आकार आहे त्याच्यावरून हा 1.5 इंचाचा आकार कट करून टाकलेला आहे आणि कट केलेला आहे पुढील भागासाठी। त्यानंतर इथे मी योगपट्टी जसा आकार आहे त्या पद्धतीने दिलेला आहे। त्यानंतर मी कटोरीचा जो काही शेप आहे तो दिलेला आहे। तर इथं आपल्या पुढील भागाचं आणि पाठीच्या भागाचं कटिंग झालेलं आहे। त्यानंतर मी इथे तुम्हाला बाहीची उंची वगैरे बाही कशी कटिंग करायची ते सांगणार आहे। पहिल्यांदा अशा पद्धतीने आपल्याला घडी घालून घ्यायची आहे। घडी घातल्यानंतर आपल्याला घडीची बाजू आपल्याकडे ठेवायची आहे आणि त्यानंतर बाहीची जी उंची आहे इथे मी अस्तरची बाही आहे तर मला 1.25 घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये। त्यानंतर मी मुंडा आपला 5.5 आहे तो टाकलेला आहे, तर अधिक मी त्यात 3 इंच केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चौकोन बॉक्स बनवून घ्यायचा आहे। घडी कुठली बाजू नेहमी बाहीची आपल्या कुठल्या साईडला पाहिजे, तर इथे बघू शकता मी फिरवलेले आहे बाही। तर ही घडी कुठली बाजू आहे त्या रेषेला मी 1.25 घेतलेला आहे आणि इथे मी 2.5 इंच घेतलेला आहे। जसं मी इथे घेतलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे। त्यानंतर मी अशी क्रॉस रेष मारलेली आहे आणि वरल्या बाजू जी असते 2.5 इंच घेते त्या साईडला अशी 1.5 इंचाने शेप द्यायचा आहे आणि आतली बाहीची बाजू आहे त्या साईडला आपल्याला 1.5 इंचाने शेप द्यायचा आहे।
आणि त्यानंतर इथे बघू शकता मी इथे दंडघेर घेतलेला नाही आहे. दंडघेर घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यात अधिक 1.5 इंच करून तुम्ही अशा पद्धतीने क्रॉस रेष मारू शकता. आणि त्यानंतर पहिल्यांदा जो वरचा शेप आहे त्याचा आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता. त्यानंतर इथे मी बाही ओपन करून दाखवणार आहे तुम्हाला. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता बाहीचं कटिंग झालेलं आहे आपल्याला. त्यानंतर मी इथे मोठी कटोरी कशी काढायची ते दाखवणार आहे तुम्हाला. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, कटोरी अशी ठेवून घ्यायची आहे. व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर आपल्याला ती आखून घ्यायची आहे. छोटी कटोरी आहे ती आखून घ्यायची आहे. पूर्ण कंप्लीट आखून घ्यायची आहे सगळी कुंड. तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा. इथे बघू शकता मी अशा पद्धतीने ही जी कटोरी आहे आपली छोटी ती आखून घेतलेली आहे. इथे 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला. इकडल्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे. दोन्ही 1.5 इंच घेतलेला आहे दोन्ही साईडला आणि दोन्हींचा मध्य काढून घ्यायचा आहे. मध्य सेंटरला आपल्याला मार्जिन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे 1 इंच घ्यायचं आहे. तर आपल्याला करायचं असं आहे की इथे आपल्याला क्रॉस रेष मारून घ्यायची आहे. त्यानंतर इकडल्या साईडला पण क्रॉस रेष मारून घ्यायची आहे. ही जी रेषा आहेत इकडे तिकडे 1.5 इंच वाढवलेला आहे. त्या पद्धतीने आपल्याला इकडल्या साईडला आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे. तर त्या साईडनं 1/2 इंच वाढवल्यानंतर इकडून मी आकार दिलेला होता गोल. तर आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग जसा बाहेरचा आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी कशा पद्धतीने आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर बाही बी सगळंच इथं कटिंग झालेलं आहे.